नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, काल बुशबी यांची अगदी थक्क करणारी कृती वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती आवर्जून तुमच्याशी शेअर करते. 1998 साली एका थंडीनं कुडकुडणाऱ्या सकाळी चिली देशाच्या टोकाला असलेल्या पुंटा अरेनस या गावातून निघालेला एक माणूस. पाठीवर फक्त एक बॅग, हातात एक नकाशा, मनात एक जिद्द आणि स्वप्न. ध्येय हे की फक्त चालत आपल्या देशात इंग्लंडमधल्या हल शहरात पोचायचं. वाटेत कुठलाही शॉर्टकट नाही, विमान नाही, गाडी नाही, फक्त पाय आणि मनातली जिद्द. काल बुशबी याच्या मनातली ती जिद्द होती, याचं ते ध्येय होतं. लोक हसले, त्याची थट्टा केली, म्हणाले अशक्य आहे. पण त्यानं ऐकलं नाही, त्यानं चालणं सुरू ठेवलं. आज 27 वर्षानंतर तो अजूनही चालतोय. हो, 27 वर्ष म्हणजे या 27 वर्षात 47,000 किलोमीटर अंतर तो चालत पार करतोय. अमेरिकेची वाळवंटं, रशियाचं बर्फ, कोलंबियाचं जंगल, उझबेकिस्तानाचे रस्ते, चीनचे डोंगर आणि आता तो युरोपच्या दरवाजावर आहे. बेअरिंग स्ट्रेट, जिथं समुद्र बर्फात बदलतो, कालनं तोही चालून पार केला. 2 देश जोडणारा बर्फाच्छादित समुद्र. प्राणघातक वाऱ्यांमध्ये थंडीनं शरीर गोठत असताना त्यानं चालणं थांबवलं नाही. डॅरियन गॅप, मृत्यूचा घनदाट जंगलमार्ग येतो. कोलंबिया पनामा दरम्यानचा हा भाग म्हणजे दलदली, साप, डाकू, गुरिल्ला, मृत्यू टपून बसलेला असतो अगदी तिथे. पण काल तिथं गेला एकटाच. कॅस्पियन समुद्र पार करताना पोहायला लागलं त्याला. आणि कोण म्हणतं चालणं म्हणजे फक्त रस्ताच आहे? कारण कालनं समुद्र पोहत पोहत आपली चाल सुरू ठेवली. या दरम्यान त्याचे व्हिसा नाकारले गेले, सरकारनं थांबवलं, त्याला अटकही झाली, पैसे संपले, भूक, थंडी, आजार, एकटेपणा, या सगळ्याला त्याला फेस करायला लागलं. पण तो कधी परतला नाही, त्यानं क्विट केलं नाही. आता विचार करा की आपण काय करतो. थोडा प्रोजेक्ट अडला की वैतागतो, थोडं एखादं नकारात्मक उत्तर मिळालं की दिशा बदलतो, एखादं स्वप्न छोटंसं फेल झालं की हे माझ्या नशिबातच नाही असं म्हणतो. कालच्या पायाखालचं अंतर 47,000 किलोमीटर होतं. पण आपल्या मनातला त्याग करण्याचा विचार किती लवकर येतो नाही. 2026 जेव्हा काल आपल्या घरी पोहोचेल तेव्हा लोक म्हणतील काय माणूस होता. पण एक लक्षात घ्या, त्याला हे पूर्ण यश मिळतंय किंवा मिळेल कारण तो थांबला नाही आहे कुठे. तेव्हा श्रोते हो, ध्येय मोठं असेल तर वाट मोठी असतेच. मन मोठं असेल तर ती वाट तुम्ही चालू शकता. कोणताही अडथळा थांबवू शकत नाही, पण जिद्दीनं तो पार करण्यासाठी प्रयत्न करू शकता. आज आपण आपल्या ध्येयांसाठी थोडंसं थांबलो, रडलो, थकलो तरी चालेल. पण एका ठिकाणी थांबता कामा नये, प्रयत्न सोडता कामा नये. कालच्या पावलांमागे चालणं जमलं नाही तरीसुद्धा चालेल, पण त्याचं बळ आणि जिद्द ही आपल्या मनात असायला हवी, एवढंच. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.